भाई चालू होते त्याच्यावरनं असं वाटतंय गरज नाही, पिन कारने करतो असं कधी कधी वाटतं. कधी कधी असं वाटतंय कंजूसपणा करू नकोस, बॅटरी चेंज करू तरी काय भाई. हे असं कालपासून नाही, हे असं चाललंय. बघायला सकाळी पहिल्या स्टार्टरला फक्त चालू झाले, आता होणारच नाही चालू. आता ह्या उतारायला जरासं आपण बाईक जवळ आलो आहे आणि आज थोडी एक्सपेन्सिव्ह गोष्ट करायची आहे. ती करणं खूप गरजेची होती खूप दिवसापासून आणि आजचा दिवस आला आहे. तर प्रॉब्लेम असा आहे, मी तुम्हाला आधी सांगतो. भाऊ आपली गाडी स्टार्ट होते का? रोमिओ, जर पहिल्या स्टार्टरमध्ये गाडी चालू झाली तर गाडीवर धक्का मारावा लागणार. श्री स्वामी समर्थ. झालं आहे. काल भाई गाडी धुतली आणि गाडी पूर्ण थंड झाली, गाडी स्टार्टरच घेत नव्हती. गाडीची बॅटरी ऑलमोस्ट डेड झाले, चेंज करण्याची वेळ तर आले पण अजूनपर्यंत प्रॉब्लेम येत नव्हता म्हणून मी बॅटरी काय चेंज नव्हती केली. तर आता मला एकदा गाडीची बॅटरी मी चेक करतो की खरंच चेंज करायला लागेल का. तर आज तो दिवस आहे की बॅटरी चेंज करायला लागेल. तर बघू आता काय विषय. काल इथे धक्का मारून भाई त्या पार्किंगच्या एका पोऱ्याला घेऊन त्या उतारायला तर भाई एवढी प्रॅक्टिस चालू होती ना आमची, कधीच मी गाडीला थोडा धक्का ना मारला तेवढा मी काल धक्का मारला. काल धक्क्याचा दिवस होता आपला असं मला वाटत होतं की मारा धक्का टाका घेर, मारा धक्का टाका घेर. तर आज आपण चाललो बॅटरी चेंज करायला आणि तुम्हाला माहीत असेल बॅटरीमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. एक्साईड आहे, ॲमरॉन आहे, SF आहे, पॉवर झोन आहे, मिंडा आहे, अशा खूप साऱ्या कंपन्या. जेवढ्या मला माहिती आहे तेवढी मी नावं तुम्हाला सांगितले. तर मोस्टली लोक एक्साईड आणि ॲमरॉनच वापरतात. SF, पॉवर झोन, मिंडा मोस्टली कोणी नाही वापरत. तर मी तर भाई ॲमरॉनमध्ये जायचं म्हणतो आहे. आता माझा डिसिजन चुकतो आहे की नाही काय माहीत नाही, पण ॲमरॉन आणि एक्साईड जास्त चालते. तर आपण ॲमरॉनमध्ये जाणार आहोत. कसं आहे माहिती, त्याची सर्विस पण चांगली असली पाहिजे. म्हणजे जेव्हा काय रिप्लेसमेंट समजा प्रॉब्लेम झाला तर रिप्लेसमेंट पण लगेच भेटले पाहिजे, जी काय त्याची वॉरंटी असते तसे. ओके, तर आता आपण बघू. माझा मित्र श्रेयस त्याने तर त्याच्या ॲक्सेसला एक्साईडची टाकली होती. ओके, आता त्याच्यामध्ये पण एम्पेअर आहेत, म्हणजे 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर आणि 6 एम्पियर. आता मोस्टली नॉर्मल गाड्यांना स्कूटी बिटीला 3 एम्पियर 4 एम्पियर चालते आणि हायमध्ये 5 आणि 6 एम्पियर चालत आहे. तर आपल्या गाडीला कोणतं एम्पियर आहे हे माहीत नाही. तर जेवढ्या माझ्या नॉलेजप्रमाणे मला माहिती भेटले की जर गाडीमध्ये 3 एम्पियर असेल किंवा 4 एम्पियर असेल तर त्याच्यापेक्षा कमी एम्पियर तुम्ही कधी वापरू नका किंवा कमी एम्पियरची बॅटरी यूज करू नका. जास्त एम्पियरमध्ये गेलात तर थोडी स्टेबिलिटी पण राहील, गाडीचा परफॉर्मन्सवरती पण कधी इफेक्ट नाही होणार गाडी स्टार्ट बीट करताना. ओके, जशी बघा गाडीची इंडिकेटर किंवा DRL कधी कधी ब्लिंक करते गाडी स्टार्ट करताना, तर गाडीची पॉवर लो पडते, बॅटरीची पॉवर लो पडते. ओके, असा विषय आहे. तर जे लोकल ह्याच्यामध्ये जाता तुम्ही, ते तुम्हाला कमी पैशामध्ये बॅटरी चेंज करून भेटते, तर त्याचं एम्पियर किती आहे याच्यावरती लक्ष ठेवा की किती एम्पियरची बॅटरी माझी होती बाईकमध्ये आणि आता मला किती एम्पियरची टाकून भेटले, याच्यावरती पहिली गोष्ट लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये सगळे गुंडाळतात हे नॉर्मल मेकॅनिकल. तर आपण आता एक हायवेला आहे, चांगलं एकदा बोलणं झालं होतं श्रेयसच्या वेळी, तिथं आपण एकदा जाऊन बघणार, तिथे टेस्ट करणार आहे की खरं प्रॉब्लेम काय आपला. आता तर चालू झालं, मी जर बंद केलं तर आता होईल का चालू, काय वाटतं तुम्हाला? करू बंद? नको बाई, बंद नको, बंद चालू. ॲमरॉन बघू, मी ॲमरॉनची टाकणार आहे. तू एक्साईड टाकलेस ना? हां, मग मी ॲमरॉन टाकणार. आता चालू झाले, पहिल्या स्टार्टरला चालू होते. मला वाटतं म्हणते, म्हणजे मी जेवढं बघितलं तेवढं असं बोलतात की गाडीची पॉवर चार्ज होते जराशी बॅटरी, मग ती पहिल्या 1-2 स्टार्टरला ती पॉवर देते, त्याच्यानंतर जेवढी पॉवर झाले ना चार्ज तेवढी मग निघून गेल्यानंतर पुन्हा स्टार्टर बसत नाही. असं आहे. आता बंद केलं तर मला वाटत नाही चालू होईल, गरम झाल्यावर होऊ शकते. श्रेया चालू नाही होत आहे. हे बघा, या असा प्रॉब्लेम आहे.
पहिल्या स्टार्टरला चालू झाले ना झाले, आता बंद करून ठेवायला विसरलो मी. गायब. अरे तिथे हे होतं, ते बटन होतं मोडचा. चालूच आहे हे बघ. श्राद्ध उतारायला फक्त धक्का मार. ना ऐक, थांब थांब मी उतरतो थांब. या दुख. हे असं कालपासून नाही, हे असं चाललंय बघायला. सकाळी पहिल्या स्टार्टरला फक्त चालू झाले, आता होणारच नाही चालू. आता ह्या उतारायला जरासं ट्राय करू. याच मादरचे ते रिक्षावाले ना, झालं. तर इथं आपण एकदा चेक करणार आहे. कुठे आहे ते? एमरॉन. गाडी कुठे लाव? त्याची बॅटरी खराब झाली काय चेक करायचं आहे. कोण बघता? अपाची 164. इथं आण, इथं धक्का मारणार इथं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. भाई चालू होते त्याच्यावरनं असं वाटतंय गरज नाही, पिन कारणे करतो असं कधी कधी वाटतं. कधी कधी असं वाटतंय कंजूसपणा करू नकोस, बॅटरी चेंज कर. करू तरी काय भाई, काय गाडी दिसते यार, एकदम चकाचक. काल लुटली ना, भारी वाटतंय. भाई हे जे फेस आलं होतं ना त्यावेळी, मला तर जाम आवडलं, अजून पण आवडतं. असं वाटत नाही मला कधी हा गाडीकडे बघून की भाई माझी चॉईस चुकीची आहे. खर्च देते तर ठीक आहे, पण बाकी बघितल्यावर भाई एकदम मनाला असं वाटतं भाई काय कमी पडू नये याच्यासाठी. तुझ्या वेळी काय प्रॉब्लेम येत होता आपल्याला? गाडी बंद पडत होती, स्टार्टरच घेत नव्हते ना, आणि किक मारल्यावर किक पण नाही स्टार्ट होती. बॅटरी तर दाखवली आपण, तर त्याने बॅटरी चेक केली तर तो बोलतो 6 एम्पियरची बॅटरी आहे आपली. त्याच्यावरती वोल्टेज तर काय प्रॉपर दिसत नाही, पण एक 6 एम्पियर आणि पुढे असं काय तर लिहिलं होतं. तर मी ChatGPTला पण विचारलं तर 6 एम्पियर बोलते ChatGPT. ओके, तर तो बोलतो आहे की 5 एम्पियरची पण लावली तरी चालेल, पण मी तर भाई 5 एम्पियर लावणार नाही. 6 एम्पियर आहे तर 6 एम्पियरच लावेल. आणि तो ॲमरॉनची 1200 रुपये मला बोलतो आहे रिप्लेसमेंटमध्ये, नाही तर ॲक्च्युअलमध्ये प्राईस 1600 रुपये. तर बघू आता एका दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघतो. आणि तो जो मला बॅटरी सांगत होता ती कोणती सांगत होता मला काय ते सिरीजचं नाव कळत नव्हतं. आणि त्याच्याकडे बघून तर मला भाई कॉन्फिडन्स पण लो वाटत होता. तो मला बोलत होता की जी गाडीची बॅटरी आहे ना ती सर्व्हिस सेंटरमध्येच भेटेल, बाकी कुठे अवेलेबल नाही आहे असं तो बोलत होता. आणि त्याच्याकडे बघून तर माझा पण कॉन्फिडन्स लो झाला होता. तर मला तर भीतीच वाटत होती. आता काहीतरी करायला जायचं आणि भलतंच काहीतरी व्हायचं. हो भाई, कारण गाडीच्या बाबतीत तर भाई अशा उलट्या गोष्टी भाई मला तर भाई करायला जाम भीती वाटते. तर बघू आता दुसरीकडे जाऊन एका ठिकाणी, म्हणजे 2-3 ठिकाणाचा एक्सपिरियन्स घेतल्यावर आपल्याला पण थोडी माहिती भेटते. प्रत्येकाच्या बोलण्यावरनं आपण पण थोडंफार डिसाईड करू शकतो की ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये सत्य घटना काय आहे. हे भेटतंय का? तिकडे चिंचोली फाट्याला दाखवतो आहे का?
नाही ना गोप्रो आहे गोप्रो. कितीपर्यंत आहे 40? नाही हा आता 10 कमी आहे, आता 13 आलाय ना. तर आता काय मी घेतलं तेव्हा 28ला होता. 28 ला होता. हा आता कमी झालाय. नाही भाग घेतला. हा घेतलास तर डीजी आहे, घे डीजी आहे. क्वालिटी तर आहे रे, पण त्याचं कसं जरा जुगाड बिगाड करायला लागत रे. पावसा बिवसात चालतो. गोप्रोची पण क्वालिटी आहे भाई. चाले आपण घेतला आणि क्वालिटी नाही म्हणतो. अरे तो कसं पावसा बिवसात चालतो रे, त्याला जरा जुगाड बिगाड कमी करायला लागतात. ह्याच्यासारखं नाही. ॲमरॉन 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 एक फोटो है मेरे पास. रुक रुक. हाँ कितना एम्पियर है ये? Z7 वाला बैटरी. ये एम्पियर कितना है? 7 एम्पियर आहे. रवली हे काय सांगताय 7 एम्पियर. दिखाओ ना कौन सा. अरे जड़ है रे. इसका बैटरी अलग आता है. इसका एक साइज कम भी आएगा. 5 MB का भी आता है, वो सस्ता आएगा. एसिड और इसमें एमरॉन में क्या है फर्क? सब सेम ही है. ये कितने का है? 1500 रुपये का आएगा फिटिंग करके. वो उसका रिप्लेसमेंट का कुछ बैटरी आपको देना ही पड़ेगा. वो बैटरी आपको देना पड़ेगा. वो रिप्लेस करके 1500. 2000 के ऊपर इसका प्राइस लिस्ट है. साल का आएगा. 2 साल गारंटी, 2 साल वॉरंटी. बघू शकता फायनली हे आम्ही डिसाईड केलं आहे. ॲमरॉनची ABRPR APBT Z7L. त्याची प्राईज आहे 2083. तर आम्हाला हे 1500पर्यंत देत आहेत. आणि खूप ठिकाणी आम्ही विचारलं तर 1600 1650. एका ठिकाणी 1600 बोललो, एका ठिकाणी 1650. इथे आम्हाला 1500मध्ये देतात. आमची बॅटरी घेऊन सगळ्या ठिकाणी तेवढा चार्ज आहे. आमची बॅटरी घेऊनच सांगितलं. इथे आम्हाला 1500मध्ये पडतं आहे. बाकी ठिकाणी आम्हाला एका ठिकाणी 1600, एका ठिकाणी 1600. तर आता काम चालू झालं आहे बॅटरी चेंज करायचं. त्याची 4 वर्षाची वॉरंटी येते. 2 वर्ष वॉरंटी, 2 वर्ष गॅरंटी, असा काय विषय आहे. पण काय जे चालेल ते चालेल. 2 वर्ष तर भेटते रिप्लेस करून. त्याच्या पुढं तर काय विश्वास ठेवू नका. आता बघू ही कशी चालते, काय चालते. 4-5 दुकाने फिरलो आम्ही. आता बस झालं असं वाटतं मला आता. तर इथे 1500 सांगितलं म्हणून आता इथे ही फिक्स करणार 1500. तर काम तर चालू आहे. तर झाले बॅटरी लावून गाडीचं स्टार्ट होते. आता 2-3 दिवसानंतर कळेल आता काय सीन आहे याचा. तर फायनली बॅटरी चेंज करून आम्ही आता निघालो. आणि आता तर काय स्टार्टर बिटरमध्ये प्रॉब्लेम येत नाही. आता ही खरी गोष्ट उद्या सकाळी समजेल, जेव्हा आपण रातभर गाडी उभी राहिल्यानंतर सकाळी स्टार्ट होते की नाही. मला वाटतं की बॅटरी नवीन आहे तर प्रॉब्लेम तर येणार नाही. ओके. तर माझी जुनी बॅटरी पूर्ण डेड झाली होती असं ते मशीनवर चेक केलं, इथे दाखवलं. आणि जरी डेड नसती झाली, काही त्याच्यात पॉवर असते थोडीफार, तरी मी चेंज तर केली असती. ओके. तर मला असं वाटतं की खूप साऱ्या कंपन्या आहेत बॅटऱ्यांमध्ये. ॲमरॉन आहे, SF आहे. मगाशी मी स्टार्टिंगला नावं सांगितल्याची 5-6 कंपन्या. तर तुम्ही ॲमरॉनमध्ये जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट लवकर भेटेल. जर तुमची उद्या बॅटरीमध्ये
प्रॉब्लेम आल्यावरती. हे रिप्लेसमेंट म्हणजे ज्या स्टोअरमध्ये तुम्ही घेतलात आणि तिथे तुम्ही गेलात तर लगेच तुम्हाला रिप्लेसमेंट भेटली पाहिजे. 1-2 दिवसात रिप्लेसमेंट भेटते, पण लगेच भेटेल तर चांगली गोष्ट आहे. ओके. तर अजून एक गोष्ट सांगायची झाली, जर एम्पियरचा विषय घेतला तर तुम्हाला तुमच्या बाईकमध्ये जेवढं एम्पियर आहे तेवढाच एम्पियरची बॅटरी तुम्ही यूज करा. त्याच्यापेक्षा कमी एम्पियर वापरू नका. म्हणजे 4 एम्पियरची जर बॅटरी वापरत असेल, तुमची गाडी पहिल्यापासून स्टॉकमध्ये असेल तर 4 एम्पियरच घ्या. त्याच्यामध्ये 3 एम्पियर घेऊ नका. भले तुम्हाला स्टार्टिंगला तसं काही पॉवरचा इश्यू वाटणार नाही, पण जशी गाडीची बॅटरीचे पॉवर कमी होईल तर तुम्हाला हळूहळू वाटेल की खरंच मी एम्पियर कमी घेऊन चुकी केली. तर जेवढी एम्पियर हाय स्टॉकमध्ये तुमच्या गाडीमध्ये तेवढीच एम्पियर घ्या, त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका. जास्त घेतलात तरी चालेल, पण जास्त CCची गाडी असते जशी KTM 390, GT 650 अशा ज्या हाय लेवलच्या हाय CCच्या बाईक असतात ना, त्याच्यामुळे तुम्ही हाय लेवलच्या एम्पियरमध्ये गेलं तर चालेल. कारण काय होतं, तुम्ही कधी कधी फॉगलाईट लावता, अजून कुठल्या हॅवीवाल्या फॉगलाईट लावल्यावरती त्यावेळी जी स्टॉक एम्पियरची पॉवर असते ना ती कमी पडते. कारण स्टॉक एम्पियरची पॉवर ही गाडीच्या लाईटीप्रमाणे दिलेली असते. जसं की तुम्ही PC बिल्ड करता तेव्हा तुम्हाला माहिती असेल पॉवर सप्लाय, त्याच्यामध्ये कसं आपण पॉवर सप्लाय थोडा जास्त व्होल्टेजचा घेतो, हाय पॉवर घेतो. तसंच काहीतरी याचं उदाहरण आहे. ओके. जर तुमची जास्त CCची असेल, तुम्ही जर फॉगलाईट लावणार असाल तर तुम्ही जास्त एम्पियरची घ्या. नाही तर स्टॉक एम्पियरमध्ये जेवढी हाय तेवढी एम्पियर घेतला तरी पण काही इश्यू येणार नाही. ओके. फक्त एवढंच की 2-4 ठिकाणी प्राईस काढा थोडी. कारण आम्हाला आता आम्ही प्राईस काढले, एका ठिकाणी आम्हाला 1500, एका ठिकाणी 1600, एका ठिकाणी 1650 आणि एका ठिकाणी 1550, 1600. त्याच्याकडे नव्हती म्हणून त्याने एवढी प्राईस सांगितलं. तर आम्हाला एका ठिकाणी 1500मध्ये पडली आणि त्यांचं बोलणं पण चांगलं होतं, कन्व्हर्शन चांगलं केलं त्याने आमच्याशी, म्हणून आम्ही तिथे 1500ला लावून टाकलं. 1650 सांगून पण बोलणं काय नीट होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही मग तिथे काय लावली नाही. इश्यू कधी येईल माहिती आहे का, जर उद्या प्रॉब्लेम झाला तर ते लोक किचकिच करणार, जसं आता किचकिच केली. जर बॅटरी देताना किचकिच करू शकतात, तर जेव्हा वॉरंटीचा विषय असतो तेव्हा तर त्यांना पैसे समोरच्याकडनं भेटणारच नसतात, तर तेव्हा जास्त किचकिच होणार. त्याच्यामुळे आता जर कन्व्हर्शन चांगलं झालं तर नंतर कन्व्हर्शन चांगलं होईल. पुढचं काय होईल देवाला जाणं. तरी पण तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. आणि व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटली असेल, इन्फॉर्मेशन समजायला हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, राईड सेफ, बाय बाय.